अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याआधी डॉ सुजय विखे पाटील यांचं औक्षण त्यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासह भगिनींनी केलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील माळीवाडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार आहे। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही लढाई असून महायुतीचे सर्वच घटक पक्ष त्यांच्या सहकार्यानं या निवडणुकीला आपण सामोरं जात असून या निवडणुकीत यश नक्कीच मिळणार असल्याचं यावेळी बोलताना सुजय विखे पाटलांनी म्हटलंय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालाय। मला विश्वास आहे की 5 वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकलो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे 5 वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला, विश्वास मला नव्हता। आज सगळे महायुतीचे पदाधिकारी, सगळे आमदार, सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागे उभं आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांचं, राज्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागे उभं आहे। तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचे उपस्थित राहील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहोत। अहमदनगरमध्ये खासदार महायुतीचाच होणार असल्याचं महसूल मंत्री विखे पाटलांनी म्हटलंय। विखे कुटुंबियांना जिल्ह्यातून नेहमी टार्गेट केलं जातं, मात्र टीका करणाऱ्यांना जनतेनं कधीही माफ केलं नसल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतो। त्यामुळे पुन्हा एकदा संसदेमध्ये आपला अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही। पूर्ण विश्वासानं आपण डॉक्टर सुजय संसदेत जाईल याची मला पूर्ण खात्री आहे। यात काही नवीन नाही आहे, जसं की आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून ही सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ही काही जिल्ह्यामध्ये जुनीच प्रथा आहे। दुर्दैवानं टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिली नाही। नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे। म्हणून म्हटल्याप्रमाणे ही तर एक ऐतिहासिक निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने। तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिलेदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील याच्याबद्दल काही संदेह नाही। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर।